साठवणूक करून त्यावर नव्याने स्टिकर चिटकवून त्याची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 1,25,86,026 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कंपनीच्या व्यवस्थापक 25 वर्षे जतीन शर्मा आणि 52 वर्षे सुरेश विश्वकर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। भिवंडी येथील ओवळी गावाजवळील सागर कॉम्प्लेक्समधील एका गोदामात कालबाह्य सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंची विक्री केली जात असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती। पोलिसांच्या पथकाने गोदामाची पाहणी केली असता या गोदामात कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे। तसेच या कालबाह्य वस्तूंवर नव्याने मुदत असलेले स्टिकर चिटकवण्यात आले होते। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात जतीन शर्मा व सुरेश विश्वकर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।